नमस्कार, मी सृष्टी आणि वाईज ऑफ सृष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत एक स्त्री जिने स्वतःची मुलं नसतानाही हजारो झाडांना आईचं प्रेम दिलं. ही आहे भारताची वृक्षमाता सालूमरदा थिमक्का, जिने दाखवून दिलं जग बदलण्यासाठी पैसे नाही, फक्त मोठं मन लागतं. आई झाली नाही म्हणून या समाजाने तिला हिणवलं, पण ती निराश झाली नाही. उलट आपलं मातृत्व तिने अगदी विशाल केलं आणि ही वृक्षवल्लीच आपली आपत्य मानली. त्यांचं मायेनं संगोपन करणारी ती माता बनली. आयुष्यभर तिनं हजारो झाडे लावली, मोठ्या कष्टानं ती जगवली आणि जगाच्या एका कोपऱ्यात हिरवाई रुजून एखाद्या वृक्षाच्या तृप्त नि पिकल्या पानाप्रमाणे ती गळून पडली आणि हिरव्या वाटेनं अस्तित्वात विलीन झाली. कर्नाटकातील एक साधी स्त्री जिने 70 वर्ष पर्यावरणासाठी आयुष्य वाहिलं, 385 वटवृक्ष, 4 किलोमीटर हिरवा रस्ता, ही आहे थिमक्का यांची अजरामर कथा. 14 नोव्हेंबर 2025 रोजी भारताने एक हिरवी मायेची, मातृत्वाची सावली गमावली, पण त्यांची कामे आजही जिवंत आहेत. सालूमरदा थिमक्का आज आपल्या सोबत नाहीत, पण त्यांनी लावलेली झाडं, त्यांचा श्वास आजही जिवंत आहे. एका स्त्रीने आपल्या आयुष्याचा एक एक क्षण निसर्गासाठी दिला. आता आपली वेळ आहे. एक झाड लावा आणि जगाला हिरवं करा, हीच त्यांना श्रद्धांजली. थँक्यू थिमक्का अम्मा फॉर गिविंग अस ग्रीन फ्युचर. युअर लेगसी विल लाईव्ह फॉर एव्हर. थँक्यू. हॅट्स ऑफ यू.